जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हॅलो हॅलो जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरे ठेवलिया करकटावरे ठेवलिया तुळसी हार आवडे निरंतर आवडे निरंतर हे ध्यान मकर वृंदाले कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी आवडे निरंतर हेची ध्यान गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. सत्यवादी करी संसार आदित्य कमळ जडी कैसे, आदित्य कमळ जडी कैसे, सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार. अंगी वसे
सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार आत्मस्थिती दया आजीवसे सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा 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 सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा अग्नि जैसा नविते विकाळा अग्नि जैसा सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ अग्नि जैसा नवीन पेटिका अग्नि जैसा सत्यवादी करे संसार सकळ सत्यवादी करे संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे आ जळी जैसे आलिप्त कमळ आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ अलिप्त कमळ अलिप्त कमळ अलिप्त कमळ
जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा न लिंबे विटाळा अग्नी जैसा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे घडे ज्या उपकार भूतांची ते दया घडे ज्या उपकार भूतांची ते दया आत्मस्थिती तया अंगी वसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे न बोले गुणदोष नाही की जे कानी न बोले गुणदोष नाही की जे कानी वर्तोनी तो जनी जनार्दन सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण वाया करिता शीण सांडी मांडी सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे विठोबार खुमाई विठोबार खुमाई प्रस्तुत हा सेवेसाठी येथील अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी परमार्थामधल्या काही वर्माच्या गोष्टींचं प्रतिपादन केलेलं आहे. यथामती यथाकाल आणि यथाशक्ती. यथाशक्ती म्हणायचं कारण माझी तब्येत जरा ठीक नाहीये, त्यामुळे तब्येत जोपर्यंत साथ देते तोपर्यंत आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.
पहिल्यांदा सेवेचं प्रवृत्ती निमित्त जरूर घेऊ. हा जो नाम महोत्सव या ठिकाणी सुरू आहे, हा आपले तुमचे गुरु, माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण मारुतीबुवा थोरातांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नाम महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. त्यांच्याविषयी बरंच सांगण्यासारखं आहे. त्याचं कारण त्यांचा मी जवळून अनुभव घेतलेला आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या पूर्वी ते आश्रमामध्ये आले होते. काही वर्ष आश्रमामध्ये राहिले आणि परत आपल्या नोकरीच्या निमित्तानं परत मुंबईला गेले आणि पुन्हा काही काळानंतर स्वेच्छानिवृत्ती होऊन पुन्हा आश्रमात आले आणि पूर्ण त्यांनी आपलं जीवन या परमार्थाला वाहून घेतलं. किंबहुना ते जेव्हा आश्रमामध्ये शिकायला आले तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला. साधारणपणे आळंदीला कशा करता जायचं, तर लोकांच्या मनामध्ये असा प्रघात आहे, सगळ्यांचा समज आहे, तो एक सुंदर गोड गैरसमज आहे. काय गैरसमज आहे? आळंदीला कशा करता जायचं, तर आळंदीला व्युत्पन्न होण्याकरता, कीर्तन प्रवचन शिकण्याकरता जायचं. खरं सांगायचं तर कीर्तन प्रवचन ही शिकण्याची गोष्ट नाहीये. कीर्तन प्रवचन हे बाय प्रॉडक्ट आहे. कसं काय ते आता मी आपल्याला सांगणार नाही जास्त विचार. पण आळंदीला कशा करता जायचं, तर कीर्तन प्रवचन शिकण्याकरता आळंदीला जावं असं सगळ्यांच्या मनामध्ये गोड गैरसमज. पण आळंदीमध्ये कीर्तन प्रवचन शिकण्याकरता मारुतीबुवा आले नाही. ते आळंदीला जेव्हा आले तेव्हा ते कीर्तनकारच होते. पण मग आळंदीला आश्रमात कशा करता आले, तर माऊली ज्ञानोबा ज्याप्रमाणे सांगतात, थोर पण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे. व्युत्पत्ती विसरली पाहिजे, थोर पण सांडलं गेलं पाहिजे. म्हणून आश्रमामध्ये ते थोर पण सांडण्याकरता, व्युत्पत्ती विसरण्याकरता, ते व्युत्पत्ती विसरण्याकरता म्हणजे काय, कीर्तन प्रवचनकार मी आहे हे विसरण्याकरता ते आश्रमामध्ये. आणि ते खरोखर तसं वागले. म्हणजे व्यावहारिक रीतीनेही ते मोठे होते आणि पारमार्थिक रीतीनेही त्यांचा फार मोठा अधिकार होता. व्यावहारिक रीतीने मोठे साहेब इन्स्पेक्टर होते एकदा. आणि आश्रमात ते काय काम करायचे, तर आश्रमामध्ये ते मंडप झाडायचं काम करायचं. रोज दुपारी किंवा सकाळी मंडप झाडायचं. एकदा एक गृहस्थ आले आश्रमामध्ये, मुंबईचेच होते. आणि मारुतीबुवा कीर्तनकार हेही त्यांना माहिती होतं, ते साहेब आहेत हेही त्यांना माहिती होतं. आणि ते जाता जाता आपल्या मंडपाच्या खिडक्या पूर्वी छोट्या लहान होत्या, ते खिडकीतलं डोकावलं तर मारुतीबुवा झाडत होते. त्याला संभ्रम झाला, अरे हेच मारुतीबुवा आहेत का, मारुतीबुवा असतील तर हे झाडत कसे असतील, हे तर साहेब, हे तर कीर्तनकार, इथे कसं काय झाडत असतील. पुन्हा त्याने आज जाऊन बघितलं तर मारुतीबुवाच मंडप झाडत. ते म्हणत, तुम्ही एवढे मोठे साहेब, एवढे मोठे कीर्तनकार ते झाडताय. ते म्हणले, मी साहेब पण आणि माझं कीर्तनकार पण विसरण्याकरता इथे आहे. आणि असा एक थोर महात्मा, थोर विभूती, त्यांचं पुण्यस्मरण हे आहे. किंबहुना माणूस किंवा जो खरा महात्मा असतो, ते थोडा आवाज कमी करा. बस ठीक आहे. तर त्यांचा जो देहावसान त्यांचं झालं, त्यांनी जो देह ठेवला, त्यांचं देहावसान झालं नाही, त्यांनी देह ठेवला. असं का, तर त्याही वेळेला मी त्यांच्या सोबत होतो. त्यांची तब्येत बिघडली, काही त्रास व्हायला लागला थोडासा. मग काही लोक म्हणले, अहो त्याला दवाखान्यात कशाला द्यायचं, इथेच राहू द्या. आमचे विनायक महाराज होते. मी त्यांना म्हणालो, असं करणं काही योग्य नाही, आपण त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. आणि जेव्हा डॉक्टर सांगतील की आता उपचार काहीही नाही, तेव्हा आपण त्याला परत घेऊ. दवाखान्यात नेलं, 2-3 दिवस तिथे ठेवलं त्यांना. आणि ठेवल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की सगळे उपचार झालेत आणि आता ते काही राहणं शक्य नाही, 1 तासाभरामध्ये त्यांचा देह जाईल असं सगळ्या डॉक्टर लोकांनी सांगितलं. मग आम्ही ॲम्ब्युलन्सनी आश्रमामध्ये आणलं आणि आश्रमात आल्यानंतर पुन्हा 1.5-2 दिवस त्यांचा देह तसाच, प्राण तसाच होता. कारण की आपल्या ज्या गुरु आहेत ब्रह्मलीन ताई, ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्याच दिवशी ब्रह्मलीन मारुतीबुवांना देह ठेवायचा होता. म्हणून चंपा षष्ठीच्या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला. या मारुतीबुवांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नाम महोत्सव संपन्न होतोय. आपण हे सगळं गुरुकार्य बुद्धीने करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग, हा अभंग ब्रह्मलीन मारुतीबुवांचं चरित्र सांगणारा अभंग. आमच्या विनायक महाराजांनी त्यांचं चरित्र सांगितलं तळेगावामध्ये. खरं हे महत्वाचं आहे.
म्हणजे वेदांत, तर्क, न्याय ह्याच्यापेक्षा संत चरित्र हे अत्यंत महत्वाचं. म्हणजे मला येत नाही म्हणून मी सांगत नाही, मी शिकून आपल्याला सांगतो की वेदांत शास्त्रापेक्षा, न्यायापेक्षा, व्याकरणापेक्षा महत्वाचं काय असेल तर संत चरित्र हे अत्यंत महत्वाचं. आणि ब्रह्मलीन मारुतीबाईंचं चरित्र सांगणारा, त्यांचं आयुष्य त्यांनी कसं घालवलं हे सांगणारा हा अभंग. मानवी जीवनामध्ये कोणतीही जरी गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट करताना त्या गोष्टीचं वर्म जाणलं पाहिजे. लोक अनेक गोष्टी करतात, पण अनेक गोष्टी करत असताना त्यातलं वर्म न जाणता गोष्टी. प्रपंचामध्ये सुद्धा वर्म जाणलं पाहिजे, परमार्थामध्ये सुद्धा वर्म जाणलं पाहिजे. आता मृदंग वाजवता आपण, म्हणजे नाव लौकिक आपला फार मोठा आहे, तर मृदंगामधलं वर्म काय हे जाणून घेतलं पाहिजे. लोक वर्म न जाणता मृदंग वाजवतात. काय संपत महाराज वर्म काय मृदंगातलं? किती बोल येतात, किती जोरात वाजवतो, हे वर्म आहे का? अजिबात हे वर्म आहे. मृदंग कोणी वाजवावा? ज्याला मृदंग स्वरामध्ये लावता येतो त्यांनी मृदंग वाजवला पाहिजे. म्हणून मृदंगाचं वर्म काय तर मृदंग स्वरामध्ये असणे हे मृदंगाचं वर्म. असं का म्हणतो? समजा तालामध्ये थोडंफार कमी जास्त झालं तर काय होतं? ती ताल बिघडते. पण स्वरामध्ये जर काही कमी जास्त झालं तर परिपूर्ण कीर्तन बिघडतं. म्हणून मृदंगाचं वर्म काय? स्वरामध्ये लावणं हे मृदंगाचं वर्म. बऱ्याच गोष्टीत आता एखाद्याला जर मारायचं असेल, जिवंत नाही बरं का, फटके जर द्यायचे असतील तर मार देण्यामधलं वर्म काय? काय संपत्व झालाय की कधी प्रयोग नाही? काय माऊली तुम्ही क्षात्र देत संपन्न आहे, तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला मारण्यातलं वर्म काय? मार तर दिला पाहिजे आणि वळ तर उमटता कामा नये, हे मार देण्यामधलं वर्म. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही वर्म. त्याप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा काही वर्माच्या गोष्टी. आपण म्हणतो की आम्ही परमार्थ करतो, पण परमार्थ करतो असं म्हणणाऱ्यांना परमार्थ शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का? अनेकांना परमार्थ शब्दाचा अर्थ माहिती नसताना सुद्धा ते काय म्हणतात? आम्ही परमार्थ करतो. मग परमार्थ शब्दाचा अर्थ तरी आपण जाणला पाहिजे. वर्म पुढची गोष्ट आहे, निदान परमार्थ शब्दाचा अर्थ तरी आपण जाणला पाहिजे. तर परमार्थ शब्दाचा अर्थ काय? तर परमार्थ शब्दाचा अर्थ परम अधिक अर्थ. अर्थ म्हणजे काय? कुठे सूत्र? अरे पुढे बस ना, मारता आलं पाहिजे मला. अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे इच्छा. अर्थ म्हणजे इथे पैसा अर्थ नाही बरं का, तर अर्थ म्हणजे इच्छा. आणि परम अर्थ म्हणजे काय? शेवटची इच्छा. शेवटची इच्छा म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते आणि शिक्षा झाल्यानंतर त्याला विचारतात तुझी शेवटची इच्छा काय? तर शेवटची इच्छा ती नाही बरं का. इथे शेवटची इच्छा म्हणजे काय की ज्या इच्छेनंतर कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहिली. कृत्य झालो, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तर परमार्थ म्हणजे काय? अशी इच्छा की ज्या इच्छेच्या परिपूर्ततेनंतर
कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहत नाही अशा स्वरूपाची जी इच्छा तिचं नाव काय परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. जोडी देवाचे चरण. जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. बराच विस्तार सांगण्यासारखा पण एका शब्दामध्ये सांगून पुढे जातो. जोडी देवाचे चरण परमार्थ महाधन. जेणेकरून भगवंताच्या स्वरूपाची आत्मत्वाने ज्याने प्राप्ती होते त्याचं नाव आहे परमार्थ. मग हे जर परमार्थातलं वर्म आहे, हे वर्म न जाणता जर आपण परमार्थ केला तर त्या परमार्थाची किंमत शून्य. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे वर्म जाणतिया साठी. 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 तुका म्हणे वर्म जाणतली. परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थातलं वर्म जाणून घेतलं पाहिजे. आणि परमार्थाचं वर्म न जाणता जर कोणी परमार्थ करेल तर त्याचा परमार्थ कसा असेल तर महाराज सांगताय. तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण वाया
करिता शीण सांडी मांडी. परमार्थाचं वर्म न जाणता जो परमार्थ करतो त्याचा परमार्थ वाया आहे. म्हणजे त्याच्या परमार्थाचं काहीही फळ मिळत नाही. मग काय होतं? शीण सांडी मांडी. सांडी मांडी करताना फक्त शीण होतो, परमार्थ वाया जातो. म्हणून परमार्थ जर वाया जाऊ नये असं वाटत असेल तर परमार्थामधलं वर्म जाणं. एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला शीण होतो का नाही? काय पूर्णानंद महाराज, समजा अभ्यास केला वर्षभर आणि वर्षभर अभ्यास करून परीक्षा दिली तर वर्षभर अभ्यासाचा शीण आहे का नाही? आहे, 100% शीण. त्याप्रमाणे आपण परमार्थ करतो, परमार्थाचा शीण हा होणारच. पण परमार्थ जर सफल झाला किंवा ज्या व्यवहाराकरता आपण कष्ट घेतले तो व्यवहार जरी सफल झाला तरी शीण होत नाही. भाग गेला शीण गेला अवघा झाला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला शीण गेला अवघा झाला, अवघा झाला अवघा झाला. भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद. म्हणजे ज्या वेळेला आपण परमार्थ करतो पण परमार्थामधलं वर्म न जाणता जर परमार्थ केला तर काय होतं? परमार्थ वाया जातो, त्याच्यामध्ये शीण होतो. म्हणजे काय? परमार्थ हा निष्फल होतो. आणि परमार्थ जर सफल झाला तर शीण भाग होत नाही. म्हणून भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थामधल्या वर्माच्या गोष्टी पहिल्या जाणल्या पाहिजे आणि मग परमार्थ केला पाहिजे. न जाणता गुरुवारी महाराज नेहमी सांगतात, अरे बाबा तुला मी जे काम सांगतो ते काम करायच्या आधी काय काम करायचं हे नीट समजवून घे आणि मग तू काम कर. त्याप्रमाणे परमार्थ करायच्या आधी परमार्थ म्हणजे नेमकं काय हे नीट समजावून घेतलं पाहिजे आणि मग परमार्थामध्ये आपण प्रवृत्त झालं पाहिजे. ठीक आहे. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की वर्म जाणल्याशिवाय परमार्थ करू नका. वर्म न जाणता जर परमार्थ कराल तर परमार्थ वाया आहे आणि तो परमार्थ कसा आहे? निष्फल आहे. मग नेमकं वर्म तरी काय हे जाणून घेण्याकरता जर जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं तर जगद्गुरु तुकोबाराय परमार्थामधल्या काही वर्माच्या गोष्टी पहिल्या चरणात सांगतात. सर्वस्वाचा त्याग तो सदा
गोष्ट सांगतायत, सर्वस्वाचा त्याग. आणि जो सर्वस्वाचा त्याग करतो तो कसा आहे? तो सदा सोवळा. आणि कशाप्रमाणे सोवळा आहे? न लिंपे विटाळा अग्नी जैसा. आता आपल्या मायबाप सरकारचा कायदा आहे, आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतोय आणि ज्या कायद्याच्या राज्यात राहतो त्या कायद्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. पसंत असो का नसो, कायद्याप्रमाणे वागणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे सोवळा, ओवळा, विटाळ या शब्दांचा उच्चार केला तर आपल्याला बिनभाड्याच्या खोलीमध्ये राहावं लागतं. पण हे शब्द माझे नाहीत, हे शब्द तुकोबारायांचे, त्यामुळं आपल्याला काही त्याच्यामध्ये अडकायचं कारण नाही. लोकसभेमध्ये किंवा कुठल्याही भाषणामध्ये जेव्हा आपण बोलत असतो तर बोलत असताना जर आपण एखादा संदर्भ दिला तर त्याच्यामध्ये ते सांगतात कोट अनकोट. म्हणजे हे जे काही मी आता तुम्हाला सांगतो हे माझं म्हणणं नाही, हे त्या माणसाचं म्हणणं आहे. तुम्हाला शिक्षा करायची असेल तर जो बोलला त्याला करा, माझा त्याचा काही संबंध नाही. त्याप्रमाणे हे जे सगळं सांगणं, हे सगळं सांगणं कोणाचं आहे? जगद्गुरु तुकोबारायांचं. म्हणून आपण कुठल्याही कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकत नाही. मी वकील आहे बरं का, त्यामुळे काळजीपूर्वक बोललं पाहिजे. असं तुकोबाराय सांगतात की सर्वस्वाचा त्याग. आणि जो सर्वस्वाचा त्याग करतो तो कसा आहे? तो सोवळा आहे. आता 2-3 गोष्टी अत्यंत विचारली. पहिली गोष्ट आहे की सर्वस्वाचा त्याग करणं म्हणजे काय. पुढची गोष्ट आहे सोवळा म्हणजे काय. आणि अग्नीचा अविटाळत्व किंवा अग्नीचा अविटाळपणा कसा, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या चिंतन. पहिली गोष्ट आहे सर्वस्वाचा त्याग. आता सर्वस्वाचा त्याग ह्याच्याविषयी शास्त्रात बराच विचार आहे. आता त्याग वगैरे असं काही सांगायला लागलं तर लोक म्हणतात चला ठीक आहे, आता काही थांबण्यात अर्थ नाही. गुरुवर्य महाराज आश्रमात आल्यानंतर विचारतात तू सर्वस्व समर्पण करणार आहेस काय. पहिला प्रश्न आल्या मुलं निघून जातात. असो, म्हणून सर्वस्वाचा त्याग वगैरे आता काहीही राहिलेलं नाही. पण सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय खरा परमार्थ घडत नाही. ब्रह्मलीन मारुती बुवांनी सर्वस्वाचा त्याग केलेला होता म्हणून त्यांच्याकडनं खरा परमार्थ घडला. सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? काही शिल्लक ठेवलं, परिपूर्ण समर्पण त्यांनी, असे आमचे मारुती बुवा. सर्वस्वाचा त्यागाविषयी, सर्वस्वाचा त्याग म्हणजे त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये उपरम किंवा उपरती म्हणतात. त्याचं नाव आहे सर्वस्वाचा त्याग. त्याच्याविषयी बराच विचार आहे, थोडक्यात सांगून पुढे. जी परमार्थाची साधना स्त्री, धन, पुत्र या साधना जो विधीपूर्वक केलेला परित्याग त्याचं नाव आहे सर्वस्वाचा त्याग. ही साधन स्त्री, धन, पुत्र आदी कशाची साधन आहे? काय कशाची साधन आहे? शाबास, या माणसाचं लक्ष बाकी कोणाचंच लक्ष नाही. आमचे डॉक्टर हुशार आहेत. तर स्त्री, धन, पुत्र आदी की प्रपंचाची साधन नाहीये. स्त्री, धन, पुत्र आदी ही कशाची साधन आहेत? परमार्थाची साधन. का परमार्थाची साधन आहे? तर स्त्री शिवाय, पत्नी शिवाय काही यज्ञ करता येत नाही. आणि ते यज्ञ निष्काम बुद्धीने जर केला तर तो यज्ञ कशाचं साधन आहे? परमार्थाचं साधन. म्हणून स्त्री, धन, पुत्र आदी कोणाची साधन आहे? परमार्थाची साधन. या साधनांचा अंगीकार करायला कोणी सांगितलंय? वेदांनी सांगितलं. मग वेदांनी ज्या साधनांचा अंगीकार करायला सांगितलेला आहे त्याचा काय करायचा आहे? परित्याग करायचा. अरे सोडूनच द्यायचं तर घ्यायचं कशाला, असा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येणं साहजिक. त्याचं कारण असे, घ्यायचं कशाला आणि सोडायचं. तर एका मर्यादेपर्यंत त्या स्त्री, धन, पुत्र अधिक साधनांची आवश्यकता आहे. आणि मर्यादा संपल्यानंतर ती साधनं सोडून द्यायची. समजा आपण गावाला निघालो आणि गावाला निघाल्यानंतर विमानामध्ये बसलो. विमान कुठपर्यंत सोडतं? आता जायचं ना अयोध्येला माऊली, कुठपर्यंत सोडतं विमान? लखनौ पर्यंत सोडतं, पुढे काय अजून सोडत नाही.
मग आपण जर हट्ट करून बसलो विमान भारी आहे, मी विमानाला सोडणारच नाही, तर अयोध्येला जाऊ का आपण? नाही. मग अयोध्येला जाण्याकरता जिथपर्यंत विमानाची आवश्यकता होती तिथपर्यंत विमान सोडायचं नाही, आणि एकदा आवश्यकता संपली की विमान सोडल्याशिवाय पुढे जाता येत. त्याप्रमाणे ही जी साधन आहे, या साधनांची जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत त्या साधनांचा परित्याग करायचा नाही, आणि साधनांची आवश्यकता संपली की त्यांचा परित्याग करायचं नाव सर्वस्वाचा त्याग. दुसरा सर्वस्वाचा त्याग आहे या संपूर्ण जगताचं जे मूळ कारण अविद्या, अज्ञानमेवास्य हि मूल कारण. अज्ञान या संपूर्ण जगताचं मूळ कारण आहे, आणि मूळ कारण स्वरूप असलेल्या अज्ञानाचा परित्याग करणं त्याचं नाव आहे सर्वस्वाचा त्याग. पुढे सांगतात तो सदा सोवळा, तो सदाचा सोवळा. सोवळेपणा आणि ओवळेपणा ह्याच्याविषयी पूर्व मीमांसेमध्ये इतका सूक्ष्म विचार आहे की विचारायची सोय नाही. आमचे ब्रह्मलीन आजोबा इतकं त्यांचं सोवळं ओवळ होतं की विचारायची सोय. गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात, जर रस्त्याने ते चालत असते आणि चालत असताना जर कांद्याच्या वरचं जे टरफल आहे ते कांद्याचं टरफल जर ओलांडलं तरी ते स्नान करायचे. आता कीर्तनकारांच्या संमेलनामध्ये, म्हणजे ही गोष्ट कधीची आहे, तुम्ही आला होता बहुतेक, त्या त्र्यंबकेश्वरला एक कीर्तनकारांचं संमेलन झालं होतं साधारणपणे 90-92 साली. त्या 90-92 सालात कीर्तनकारांचं संमेलन झालं होतं, आणि त्या कीर्तनकारांच्या संमेलनामध्ये विषय काय होता, वारकऱ्यांनी कांदा खावा का खाऊ नये. अरे हा काय विषय आहे. एकाने काय सांगितलं, मागून खाऊ नका, कोणी जर ताटात टाकला तर खा. अरे काय कमाल. म्हणजे कांद्याच्या पातीवरून जरी गेलो, कांद्याच्या सालपटावरून जरी गेलो तरी स्नान करावं एवढं सोय. पण या ठिकाणी जे सोवळेपणा जगद्गुरु तुकोबाराने सांगायचा तो लौकिक सोवळेपणा नाही. लौकिक सोवळेपणा जर सांगायचा असता तर जगद्गुरु तुकोबारा यांनी सोवळे या शब्दाकरता जे विशेषण वापरलं ते वापरलं नसतं. जगद्गुरु तुकोबारांना हे ज्ञात आहे की सोवळेपणा आहे, पण तो कसा आहे, कालाने मर्यादित केलेला आहे. ऐसे कैसे रे सोवळे शिवता होतसे ओवळे. असलं कसलं सोवळं? कोणी शिवल्यानंतर जे ओवळ होतं त्याला सोवळ म्हणायचं का? फार मोठा प्रश्न आहे. तर त्याला सोवळ म्हणता येत नाही. मग हे सोवळे पण कसं आहे, तो सदा सोवळा, तो सदाचा सोवळा. आणि सदाचं सोवळे पण हे फक्त पारमार्थिक रीतीने शक्य, व्यावहारिक रीतीने शक्य नाही. त्याचं कारण जगामध्ये सगळ्यात ओवळ काय आहे, तर आपला देह हा सगळ्यात ओवळ आहे. किती ओवळ आहे? आपण जर कोणी माणूस मेला तर मेल्यानंतर काय लागतं, सूतक. काय लागतं? सूतक. ते कशाच्या संबंधाने आहे? मेलेल्याला लागत नाही. त्या वाडा तोडणं वगैरे म्हणतात ना, त्या म्हणजे किती 7 पिढ्यानंतर बराच प्रकार आहे त्याच्यात, की 7 पिढ्यानंतर कोणतरी ब्रह्मचारी राहायला पाहिजे, आणि जो ब्रह्मचारी राहील त्यांनी ते कुळ तोडायचं असतं. आता ब्रह्मचारी कोणी राहतच नाही, मग कुळ तोडण्याचा प्रश्नच नाही. असं म्हणजे आपल्या शरीराच्या संबंधाने आपल्या नातेवाईकांना सुद्धा काय प्राप्त होतो? विटाळ प्राप्त होतो. मग ज्या शरीरामध्ये आपण राहतो त्या शरीर संबंधाने सदा सोवळ राहणं शक्य आहे का? तर कदापि शक्य नाही. पण हा जो सर्वस्वाचा ज्यांनी त्याग केलेला आहे तो मात्र सदा सोवळा. त्या सोवळेपणाविषयी जगद्गुरु तुकोबारांनी फार सुंदर विचार सांगितला. परस्त्री आणि परद्रव्य यांचा धरी विटाळ. विटाळ कशाचा आहे? परस्त्रीचा आणि परधनाचा विटाळ आहे. जगामध्ये जो सांगितलेला लौकिक विटाळ तो लौकिक विटाळ या ठिकाणी अपेक्षित नाही. म्हणून सर्वस्वाचा त्याग, तो सदा सोवळा. आणि तो सदा सोवळा कसा? न लिंपे विटाळा अग्नी जैसा. त्याचं सोवळेपण असं आहे की ज्या सोवळेपणाला कधीही कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही.
त्या विटाळाचा पण विचार करणार आहोत. फक्त आता अगोदर अग्नी जैसा याचा आपण विचार. जगामध्ये काही पवित्र गोष्टी आहेत. त्या पवित्र गोष्टींचं सामर्थ्य असं आहे की त्या स्वतःही पवित्र आहेत आणि त्या दुसऱ्यालाही पवित्र करू शकतात. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण घ्यायचं तर गंगोदक पवित्र आहे का पवित्र आहे? नक्की काही शंका आहे? बरोबर, गंगोदक हे पवित्र आहे, पण गंगोदकाच्या पावित्र्याला मर्यादा. काय मर्यादा आहे? की गंगोदक जर चुकीच्या ठिकाणी आलं तर त्या गंगोदकाचं पावित्र्य नष्ट होतं. गंगोदक जरी जाहले ते मध्य भांडा आले, तरी ते काही केल्या पेवोने विचारी. गंगेचं पाणी आहे, अवघड आहे बरं का. आता आला 31 डिसेंबर, त्या दिवशी मुहूर्त आहे लोकांचा. म्हणजे बिघडण्याचा मुहूर्त कधी? 31 डिसेंबर. जेवढे लोक बिघडले त्यातले 80% लोकांचा बिघडण्याचा मुहूर्त म्हणजे 31. कसं आहे काय हे सांगायचं स्थान नाही म्हणून जास्त विचार. गंगेचं पाणी आहे, मद्याबरोबर नाही. मद्य ज्या भांड्यामध्ये पिलेलं आहे त्या भांड्यामध्ये जर गंगेचं पाणी आणलं तर त्या गंगेच्या पाण्याचं पावित्र्य हे नष्ट होतं. म्हणून गंगा ही पवित्र, पण अपवित्र गोष्टीच्या संबंधाने गंगेच्या पाण्याला अपवित्रता येते. पण अग्नीचं तसं नाही. अग्नी कशानेही लिप्त होतो. पावक असं त्याचं दुसरं नाव आहे. पावक म्हणजे काय? स्वतःही पवित्र आहे आणि दुसऱ्यालाही पवित्र करण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य. अग्नीविषयी बराच विचार आहे. सीता मातेचं अग्नीच्या 2 शक्ती. अग्नी पवित्र गोष्टीचा स्वीकार करतो आणि अपवित्र गोष्ट बाहेर टाकतो. म्हणजे अग्नीचं सामर्थ्य काय? की पवित्र करणं हेही सामर्थ्य आहे. आणि अग्नीचं दुसरं सामर्थ्य असं की पवित्रता तपासण्याचंही सामर्थ्य कशात आहे? अग्नीमध्ये. माता सीता बराच इतिहास आहे. ज्या वेळेला लंकेवरून अयोध्येला परत जायला निघाल्या त्यावेळेला लोकांनी शंका घेतली. कोणाबद्दल शंका घ्यावी, कशी शंका घ्यावी, कोणाच्या तोंडाला पण हात लावू शकत. साक्षात श्री रामचंद्र प्रभू लावू शकले नाही तर आपण काय लावू. जेव्हा ती परत जायला निघाली तेव्हा ही पवित्र कशा करणार. मग त्यावेळेला काय केलं? सीता मातेची अग्नी परीक्षा. आणि अग्नी परीक्षा म्हणजे काय? पावित्र्याची तपासणी केलेली आहे. म्हणजे अग्नीमध्ये 2 शक्ती. पहिली शक्ती पवित्र करण्याची शक्ती आहे आणि दुसरी शक्ती कशाची आहे? पावित्र्य तपासण्याची शक्ती. म्हणून न लिंपे विटाळा अग्नी जैसा. अग्नी ज्याप्रमाणे कोणत्याही विटाळाने अपवित्र होत नाही. आता मी सुरुवातीला सांगितलं आपला देह कसा आहे? पवित्र. पण ज्या वेळेला त्याला डाग दिला जातो म्हणजे काय? अग्नी दिला जातो, त्यावेळेला तो देह सुद्धा कसा होतो? पवित्र होतो. आता त्या करोनाच्या वेळेला सगळ्यांना ह्याची जाणीव झाली. पुरायचं का जाळायचं ह्याची चांगली सगळ्यांना जाणीव झाली. असो म्हणून अपवित्रतम अशा देहाला पवित्र करण्याचं सामर्थ्य अग्नीचं. ज्याप्रमाणे अग्नीला कोणताही विटाळ होत नाही त्याप्रमाणे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला त्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही. विटाळाविषयी बराच विचार नाही. त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. फार सुंदर सांगतात त्या ठिकाणी की त्याला विटाळ नाही, तो अखंड सोवळा आहे. आता काय सांगितलं महाराजांनी? काय सांगितलं अगोदर? सदा सोवळा. आणि तिथे काय सांगतायत? अखंड सोवळा. कोण अखंड सोवळा आहे किंवा कोण सदा सोवळा आहे? उपाधी वेगळी जाणीवेच्या. जो जाणीवेच्या उपाधीच्या अतीत गेलेला आहे तो खरा सोवळा. बराच सूक्ष्म विचार सांगू का? संपत्व नको का जायचं पटकन पुढे? तर उपाधी वेगळे जाणीवेच्या. जाणीवेच्या उपाधीचा त्यांनी परित्याग केलेला आहे. माणसाने जाणीव ठेवावी का ठेवू नये? गुरुवर महाराज जर रागवले तर काय म्हणतात? तुला जाणीव आहे का नाही? म्हणजे जाणीव ठेवली पाहिजे का ठेवू नये? काय संपत? वा म्हणजे जाणीव ठेवणं हे माणसाचं एक असाधारण लक्षण आहे.
जो माणूस जाणीव ठेवत नाही त्याला माणूस म्हणायचं नाही. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की जाणीव हा विटाळ आहे. कोणती जाणीव? तर त्या ठिकाणी सांगितलंय मी ब्रह्म आहे अशा प्रकारची जी जाणीव आहे ती विटाळ. खरं जे ज्ञान आहे ज्याला आपण स्वरूपभूत ज्ञान म्हणतो, त्या स्वरूपभूत ज्ञानाकडे जाताना वृत्तीचं सहाय्य घेऊन आपल्याला त्या स्वरूपभूत ज्ञानाकडे जावं लागतं. वृत्ती त्या ठिकाणी असणारं अज्ञानाचं आवरण निवृत्त करते आणि अज्ञानाचं आवरण निवृत्त केल्यानंतर त्या वृत्तीला निवर्त्य असं काही उरत नाही. म्हणून ज्ञाने कीर्तिमुखत्व केली, अज्ञाने ज्ञान नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केली. ज्ञानामुळे अज्ञान निवृत्त झाल्यानंतर त्या ज्ञानाला निवर्त्य असं काहीही शिल्लक न राहिल्यामुळे ज्याप्रमाणे त्या कीर्तिमुखाने संपूर्ण जगताला खाऊन टाकून शेवटी खायला काही शिल्लक राहिलं म्हणून स्वतःच शरीर खाल्लं, त्याप्रमाणे ज्ञान हे स्वतःहून निवृत्त होतं. आणि जर ज्ञान स्वतःहून निवृत्त झालं नाही तर ते खरं ज्ञान नाही असं निश्चित समजावं. त्याच्याकरता बराच मौलींनी विस्तार सांगितलाय. रसौषध कसं आहे की रसौषध रोगाला निवृत्त करून स्वतःही निवृत्त होतं. परवाच आम्ही पाठामध्ये हा विषय काढला की व्यसन आहेत बऱ्याच प्रकारची, कशी आहेत काय आहेत, बराच मोठा अभ्यासाचा विषय. ते तंबाखू नावाचं व्यसन आहे किंवा सिगरेट बिडी हे एक व्यसन आहे. तर सिगरेट बिडी किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर काय होतं तर त्या म्हणजे अनुभव मला नाही, लोकांना विचारतो नेमकं काय होतं तुम्हाला बाबा, तर ते म्हणतात आम्हाला किक बसते. काय किक बसते? किक बसते काय काय बरोबर ना डॉक्टर? किक बसते. तर किक बसते म्हणजे अनुभवी लोकांना विचारा. आपल्या शब्दात किक बसणं त्याचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत. तर ते किक बसते म्हणून ते खातात तंबाखू. मग तंबाखू सोडवण्याकरता तर किक बसते म्हणजे काय तर त्या तंबाखू मध्ये एक निकोटीन नावाचं एक द्रव्य आहे आणि त्या निकोटीन नावाच्या द्रव्यामुळे आपला मेंदू उतरा कनेक्शन तुटतं. म्हणजे आपल्या शरीराचं आणि मेंदूचं काही सेकंदापुरतं कनेक्शन तुटतं आणि ते कनेक्शन तुटणं म्हणजे किक बसणं. कशाचं भान राहत नाही. मग ते कशामुळे घडतं तर त्या तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं एक द्रव्य असतं त्यामुळे घडतं. मग आता नवीन शोध काय करतात, तंबाखूचं व्यसन सोडवायचं. मग काय करायचं तर त्या निकोटीनच्या गोळ्या आणि त्या निकोटीनच्या गोळ्या दिल्या की तंबाखूची आठवण आली की ती निकोटीनची गोळी खायची. मग तंबाखूनी जो होणारा परिणाम किक बसणं ते कशाने बसतंय त्या गोळीने. मग तंबाखूचं व्यसन सुटलं, निकोटीनच्या गोळीचं व्यसन लागलं. काय उपयोग शेवटी. मग त्याप्रमाणे जे ज्ञान अज्ञानाला निवृत्त करून जात नाही ते खरं ज्ञान नाही. म्हणून उपाधी वेगळी जाणीवेच्या, जाणीव ह्या सगळ्यात मोठा विकार. म्हणून सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, न लिंपे विटाळा अग्नी तैसा. त्याला कोणत्याही प्रकारची जाणीव राहत नाही. म्हणजे स्वरूपभूत ज्ञान झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीचीही त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, तीही निवृत्त होते. म्हणून सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, न लिंपे विटाळा अग्नी तैसा. मग असा जो माणूस आहे ज्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही. का विटाळ नाही हो? का नाही विटाळ? हा, त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. मग ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ राहिलेला नाही, असा जो महात्मा आहे तो संसार करतो का नाही? सत्यवादिकार संसार सकळ, सत्यवादिकार संसार सकळ. सत्यवादिकारी संसार सकळ, सत्यवादिकारी संसार सकळ. अलिप्त विटाळ
ज्याने सर्वस्वाचा परित्याग केलेला आहे, जो अखंड सोवळा आहे, अग्नीप्रमाणे ज्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही, असा माणूस कसा वागतो? सत्यवादी करी संसार सकळ. तर सत्यवादी म्हणजे ब्रह्मवेत्ता. हा ब्रह्मवेत्ता सकळ संसार करतो. म्हणजे तुम्ही आम्ही ज्याप्रमाणे संसार करतो त्याचप्रमाणे तो संसार करतो, परंतु अलिप्त कमळ जळी जैसे, तो त्या संसारापासून अलिप्त राहतो. यामध्ये पण 2-3 गोष्टी विचारल्या. पहिला विचार आहे सत्यवादी कोणाला म्हणायचं? तो संसार करतो, सकळ संसार कसं करतो आणि संसार करून अलिप्त कसा राहतो, या गोष्टी अत्यंत चिंतनीय. पहिला शब्द काय आहे? सत्यवादी. सत्यवादी या शब्दाचा अर्थ काय? वाद म्हणजे बोलणे, वाद म्हणजे भांडण करणे असं नाही, तर वाद म्हणजे बोलणे. आणि सत्यवादी म्हणजे जो खरं बोलतो त्याचं नाव आहे सत्यवादी. तो आहे ना गोष्ट, सत्यवादी राजा हरिश्चंद्र, त्याच्या करता हे संबोधन प्रसिद्ध आहे. कोणतं? सत्यवादी. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी जो सर्वस्वाचा त्याग करणार आहे त्याच्या करता सत्यवादी हे विशेषण वापरले. सत्यवादी म्हणजे काय? खरं बोलणार. आपण काय अर्थ करतोय? जो जीवनमुक्त महात्मा त्याला काय म्हणतो आपण? सत्यवादी. मग खरं बोलणाऱ्याला सत्यवादी म्हणायचं का जीवनमुक्ताला सत्यवादी म्हणायचं? काय मौली? का 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 सत्यवादी का म्हणायचं? सांग. तू खरं बोलतो खोटं बोलतो? खरं बोलतो. ठीक आहे, खरं बोल. कधी कधी विशेषण महत्वाचे असतात. तर आपण खरं बोलतो, पण आपलं खरं बोलणं हे खरं बोलणं नाही. माणसाला खरं कुठे बोलावं हेही कळलं पाहिजे, खरं कुठं बोलायचं हेही कळलं पाहिजे, पुढचं नाही सांगायचं. तर आपण खरं बोलतो, पण आपलं जे खरं बोलणं आहे ते खरं बोलणं नाही. आता थंडी वाजते की उकडतंय? साधा प्रश्न आहे ना. काय थंडी वाजते की उकडतं? काय होतं? अरे काय होत? ते हातात काय ते खाली खाली मांडीवर ते कशाला आणलं? मग आता उकडतंय म्हणजे थंडी वाजत नाही एवढं तर निश्चित. मग आता जर बाहेर गेला मग थंडी वाजते खरे का वाजत नाही हे खरं? थंडी वाजणं आणि न वाजणं हे स्थलकाल सापेक्ष. म्हणजे मला थंडी वाजतं म्हणणं हेही खरंय आणि थंडी वाजत नाही म्हणणं हेही खरं. आता जरी आपल्या इथे उकडत असलं तर हिमालयात काय थंडी? म्हणजे आपलं जे सत्य बोलणं हे सत्य कसं आहे? सापेक्ष. एकदा सत्य खरं असतं तर तेच सत्य थोड्या वेळाने खोटं होतं. म्हणजे सत्य खोटं होतं त्याला सत्य म्हणायचं का? अजिबात म्हणायचं. म्हणून आपण जे बोलतो ते कसं आहे? सत्य नाही. आपलं सत्य कसं आहे? सापेक्ष. जगतामध्ये सत्य काय आहे? सत्य तू 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 विठ्ठला कागा हा दाविदा जगदाका.
तीनदा का सांगितलं वगैरे वगैरे आपल्याला त्याचा आता विचार करायचा नाही. जगामध्ये काय सत्य आहे? विठ्ठल सत्य. आणि दुसरं काय सत्य आहे? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणजे विठ्ठल हा खरा आहे, विठ्ठल हा सत्य आहे आणि विठ्ठलाचं नामही सत्य. आणि पुढे सांगतात नाम विठोबाचे बरे. तर बरा हा शब्द जो आहे ना, कसा आहे बाबा माणूस हा बरा आहे. बरा आहे म्हणजे सर्वसाधारण आहे. पण या ठिकाणी तसा अर्थ नाही बरं. माऊली ज्ञानोबारायांनी किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं जे वाङ्मय आहे त्याचा जर विचार माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना काय वर्णन केलंय? 56 भाषांचा केला असे गौरव. 56 भाषा कोणत्या काय ते आता आपल्याला सांगायचं नाही. पण बरा हा शब्द उत्तम या अर्थाचा आहे. काय उत्तम, सर्वोत्कृष्ट त्याचं नाव बरा. एक घडलेली गोष्ट सांगतो. कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये हरिदासी कीर्तनाची फार पद्धत आहे. गोव्यामध्ये आपले वारकरी कीर्तन फार मोठी आणि हरिदासी कीर्तनामध्ये महत्वाचं अंग गाणं. म्हणजे तो जर गाणारा असला तर तो कीर्तनकार, गाता येत नसेल तर कीर्तनकार नाही. एक इकडचे आपले कीर्तनकार गेले गोव्यामध्ये, तयार गायला पट्टीचे गाय. आणि सगळं कीर्तन झाल्यानंतर त्यांच्या कानावर चर्चा आली की बुवा बरा गातो. काय म्हटले? बुवा बरा गातो. अरे म्हटलं माझ्यासारखा गाणारा कोणी नाही, मला बरा म्हणतो, ह्याचा उत्कृष्ट काय आम्हाला कळला पाहिजे. त्यांनी विचारलं अरे मी एवढं चांगलं गाणं गायलं आणि मला बरा म्हणतात. अरे बरा म्हणजे उत्तम. त्याप्रमाणे नाम विठोबाचे बरे. तर बरे म्हणजे सर्वोत्कृष्ट असं. म्हणून या जगामध्ये सत्यवादी म्हणजे कोण? जो विठ्ठलाच्या भगवंताच्या नामाशिवाय काहीही बोलत नाही, त्याचं नाव आहे सत्यवादी. पुढे सांगतात करी संसार सकळ. आपण जसा संसार करतो तसाच तो संसार करतो. त्याच्या संसारामध्ये आणि आपल्या संसारामध्ये काहीही बहिरंग फरक नाही. आपण बायका पोरांना रागवतो, काही वेळेला बायका पोरं आपल्याला रागवतात, तसंच त्याच्याकडे जातं. विशिष्ट वेगळं काही नसतं. पण अलिप्त कमळ जळी जैसे, तो त्या संसारापासून अलिप्त. म्हणजे संसार करत नाही असं नाही. संसाराने होणारे जे सुख दुःखाधिक परिणाम ते त्याच्यावर होत नाही. कारण की तो संसाराशी अलिप्त नसतो. त्याच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी चिकटा नसतो. थोडस चांगल्या हल्लीच्या इंग्रजीमध्ये सांगायचं तर अटॅचमेंट. तो संसार करतो पण संसाराच्या संबंधाने त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची अटॅचमेंट नसते, चिकटा नसते. एक घडलेली गोष्ट आपल्या संप्रदायात मी आपल्याला सांगतो. ब्रह्मलीन दादांची गोष्ट सांगतो. ब्रह्मलीन दादा एका ठिकाणी लांब प्रवचनाला गेले होते आणि प्रवचना गेल्यानंतर प्रवचन सुरू होतं. आणि त्या काळी आजच्या सारखे मोबाईल वगैरे अशी काही गोष्ट नव्हती. जर काही अर्जंट तातडीचा जर काही निरोप द्यायचा असेल तर तार. इतिहास जमा झाले म्हणजे तार काही दिवसापूर्वी 2-3 वर्षापूर्वी
ते तार नावाचं जे प्रकरण आहे ते गव्हर्नमेंटनी बंद करून टाकलं. पण त्यावेळेस जर कुठला निरोप द्यायचा तर तार केली, त्याला इंग्रजीमध्ये टेलिग्राम असं म्हणतात, ती तार केली जायची. दादांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचन चालू असताना तार आली. मग तार आल्यानंतर काहीतरी अर्जंट निरोप असेल म्हणून त्या प्रवचनाचे जे संयोजक लोक होते त्यांनी ती तार घेऊन गडबडीने दादांच्या प्रवचनामध्ये दादांच्या हातामध्ये दिली. दादांनी प्रवचन करता करता ती तार उघडली आणि उघडून बंद केली आणि पुन्हा मांडी खाली ठेवून पुन्हा पुढचं प्रवचन झाल्यानंतर दादांना विचारलं लोकांनी की दादा, तुमचं प्रवचन चालू असताना मध्यंतरी ही तार आली, कशाची तार होती? म्हणले माझा मुलगा निवर्तला त्याची तार होती. म्हणजे मुलगा निवर्तल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचा अंतःकरणावरती परिणाम न होऊ देता प्रवचन चालू ठेवण्याचं नाव काय? सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. त्याप्रमाणे ते कमळ पाण्यामध्येच असतं. कुठे उगवतं कमळ? हे काय माऊली, कुठे उगवतं? हा, पाण्यात उगत नाही, चिखलात उगवत. मग ते कमळ पंकज नाव आहे त्याचं. काय नाव आहे? पंकज. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्म. ज्याचा चिखलामध्ये जन्म होतो त्याचं नाव काय? पंकज. ते कमळ चिखलात उगवतं, पण चिखलाचा शिंतोडा सुद्धा त्याच्यावरती उडत नाही. त्याप्रमाणे कमळ ज्याप्रमाणे जळामध्ये राहून अलिप्त असतं, त्याप्रमाणे हा जो सत्यवादी आहे, हा ब्रह्मवेत्ता आहे, हा ब्रह्मवेत्ता सकळ प्रकारचा संसार करतो, पण कशानेही तो लिप्त होत म्हणून सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. घडे ज्या उपकार भूतांची ते दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. न बोले गुणदोष नाही की जे कानी, वर्तोनी तो जनी जनार्दन. तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण, वाया करिता शीण सांडी मांडी. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये खरं तर आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे गणिताने, कारण 7 ते 9 अशी वेळ होती. पण थोडं उशिरा चालू झाला असल्यामुळे थोडा आपण त्याचा फायदा घेऊ. काय जेवढं उशिरा सुरू झाले तेवढं तरी पुढचा काय हक्क कुठे गेले विनायक महाराज? आहे का पुढचा हक्काचा वेळ आहे? म्हणजे जेवढं उशिरा सुरू झालंय त्यातला काहीतरी वेळ घेऊन आपण हे चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न. विठोबा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. तो सर्व प्रकारचा संसार करतो, त्याला सुखही होतात दुःखही होतात, परंतु त्या सुख दुःख झाल्यानंतर तो अलिप्त होतो. म्हणजे काय? त्याची वृत्ती सुख दुःखाकार होत, त्याचा जो परिणाम तो त्याच्यावर होतो. अलिप्त कमळ जळी जैसे. आणि असा जो महात्मा जो संसार करतो, सकळ प्रकारचा संसार करतो, त्याच्याकडून समाजामध्ये वागत असताना अजून काय घडतं ते महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. घडे उपकार
ज्यांनी सर्वस्वाचा परित्याग केलेला आहे, त्याच्याकडनं जगामध्ये सहजतेने वागत असताना काय घडतं? घडे ज्या उपकार भूतांची ते दया. आणि हे सगळं करत असताना आत्मस्थिती तया अंगी वसे. तो जनसामान्यांवरती उपकार करतो, तो जनसामान्यांवरती दया करतो. दयेविषयी आणि उपकाराविषयी बराच संत वाङ्मयामध्ये आणि उपनिषदामध्ये सुद्धा बराच विचार आलाय. दया कशाला म्हणायचं, उपकार कशाला म्हणायचं, संत वाङ्मयात पण बराच विचार. सरे ज्याचे दान त्याचे कोण उपकार, ज्याचं दान संपतं त्याच्या उपकाराची किंमत शून्य. मग खरा उपकार काय? हरी तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे. त्यांचे खरे उपकार आणि कनाशिवंते काय नसरे आय याशान. म्हणजे उरी नुरवणारा तो खरा उपकार आहे. उरी म्हणजे काय, नुरवणं म्हणजे काय, आता आपल्याला वेळ नसल्यामुळे त्याचा विस्तार करत नाही. म्हणून घडे ज्या उपकार पुढे सांगतात भूतांची ते दया. तो उपकार का करतो? त्याच्या ठिकाणी भूतांच्या विषयी दया असते. आपण जी लोकांवर करतो ती दया आहे का स्वार्थ का? कारण जगद्गुरु तुकोबार आहे सांग, भूतांची ते दया भांडवल संता एवढं महत्वाचं नाही, त्याच्या पुढे महत्वाचं आहे काय? आपुली ममता नाही देही. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या देहाविषयी तादात्म्य नाही. जोवरी नाही निरसला देह तोवरी हे अवघे संसार. जोपर्यंत देह तादात्म्य निवृत्त होत नाही तोपर्यंत आपण दया करू शकत नाही. त्याचं कारण काय? देह तादात्म्य असणं आणि दया करणं ह्याच्यामध्ये संबंध आहे का? काही काय सुखदेव आहे का नाही? देह तादात्म्य असणं आणि दया करणं ह्याच्यात काही संबंध आहे का? काय आत्माराम काय आहे म्हटलं की सांग का? सांग. देह तादात्म्य संपन्न माणूस ज्या वेळेला दया करतो ती केलेली दया देह तादात्म्याच्या संबंधाने असते. आपला जो फायदा करून देतो त्याच्यावरतीच तो दया करतो, सामान्यांवरती तो दया करत नाही. एक गंमत सांगतो. आपल्या लोकसभेचे खासदार होते, नाव फक्त सांगत नाही कारण की हे नाव घ्यायची जागा आहे. गुरुवर्य महाराजांचे खूप जवळचे संबंध, खूप अत्यंत घनिष्ठ संबंध. ते आळंदीला आले आणि महाराज म्हटले मी आता मंत्री झालोय,
तेव्हा तुम्ही मला काहीतरी काम सांगा. तर गुरुवर्य महाराज म्हणाले की हे मौलींचं सिद्धबेट आहे, मौलींच्या वास्तव्याने पवित्र झालेली भूमी आहे, त्याचं तुम्ही काहीतरी संरक्षण संवर्धन करून तिथे मौलींना साजेसं असं काहीतरी तुम्ही तिथे करा. ते म्हणाले मी हे तर केलं असतं, मलाही ते आवडेल, पण तुम्ही जे काम सांगताय ना ते माझ्या मतदारसंघात सांगायचं. हे जर मी सिद्धबेटाचं काम केलं तर मला मतं मिळणार नाही. मी माझ्या मतदारसंघातलं सांग, म्हणजे लोक दया करतात पण जिथे आपला फायदा आहे तिथे. पण खरी दया कोण करतो? ज्याची देहासक्ती निवृत्त झाली तो खरी दया करतो. आपुली ममता नाही. अशा प्रकारे घडे ज्या उपकार भूतांची ते दया. बराच विस्तार सांगण्यासारखा आहे पण एवढंच बस. भूतांची ते दया. आणि हे सगळं करताना महत्वाचं काय? आत्मस्थिती दया अंगी वसे. एक गंमत अशी घडते की लोकोपकार करताना जगतावर दया करत असताना आत्मस्थिती मात्र सुटून जाते. एक गंमत सांगतो तुम्हाला की जगामध्ये बिघडलेल्या लोकांची जर आपण गणना केली तर बिघडलेले लोक कोण आहेत? जे समाजाचं प्रबोधन करणारे लोक आहेत त्यांचीच मुलं बिघडली. प्रमाण त्यांचं जास्त. का असं घडतं? तर समाजाचं प्रबोधन करता करता इतकं वाढत जातं की स्वतःच्या घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत. म्हणून कीर्तनकारांची मुलं बिघडण्याची संख्या जास्त. त्याप्रमाणे संपूर्ण जगतावर उपकार करताना दया करताना जी आत्मस्थिती आहे, जी आत्माकार झालेली बुद्धी आहे, त्या आत्माकार झालेल्या बुद्धीमध्ये मात्र काहीही फरक पडत नाही. म्हणून आत्मस्थिती दया अंगी वसे. तो सगळा संसार करतो, आपल्यासारखाच संसार करतो, तो त्याच्यामध्ये अलिप्त राहत, तो भूतांवरती दया करतो, सगळ्यांवरती उपकार करतो. आणि दया आणि उपकार करताना आत्मस्थितीमध्ये त्याच्या काही फरक पडत नाही. असा माणूस लोकात वागताना अजून कसा वागतो त्या चौथ्या चरणात. न बोले गुण दोष नाही जो कानी. न बोले गुण दोष न ऐके लोकांनी. न बोले गुण दोष नाही जो कानी. न बोले गुण दोष न ऐके लोकांनी. ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलाय तो संसारात कसा वागतो? न बोले गुणदोष नाही कीजे कानी. आणि असं असल्यामुळे तो कसा आहे? वर्तो नीतो जनी जनार्दन. मौली ज्ञानोबरायांनी परमार्थाच्या अधिकाराविषयी वर्णन करताना सांगितलंय सुमनू आणि शुद्धमती. पुढे काय सांगितले? आनंद. म्हणजे कोणाचे गुणही सांगत नाही आणि दोषही सांगितले. न बोले गुणदोष. गुणदोष का सांगू नयेत, कशा करता सांगू नयेत, त्याचा होणारा परिणाम काय, याचा मीमांसेमध्ये बराच विचार. पण हा जो ज्ञानी महात्मा तो कोणाचे गुणदोष बोलत नाही. पुढे सांगतात नाही की जे कानी. बोलणं हे आपल्या हातात आहे, हो का नाही मौली? काय बोलायचं हे आपल्या हातात, पण काय ऐकायचं ते आपल्या हातात आहे. आता तुम्ही आनंदाची गोष्ट की सगळे सांप्रदायिक चाली म्हणणारे लोक, म्हणजे कीर्तनापेक्षा चाली ऐकायला. पण कित्येकदा असं घडतं की कीर्तनाला गेल्यानंतर
चाली अशा असतात की विचारायची सोय, सगळ्या उडत्या चाली, सिनेमाच्या चाली, खूप त्रास होतो. ऐकाव्याशा वाटत नाही, पण ऐकाव्या लागतात. आमचं चिदंबरचं काम कडक आहे, तो म्हणतो बसा, पण माझं तेवढं धैर्यही नाही आणि स्वभावही नाही बसा म्हणता. इथे आनंदाची गोष्ट, आपण सांप्रदायिक चाली म्हणतो, असो. मग तिथे गेल्यानंतर ऐकाव्या लागतात ना, आपलं काय स्वागत. आता हे फटाके उडाले, ऐकायची इच्छा होती कोणाची, ऐकावे लागले का नाही. घराच्या बाहेर पडलं, बाहेर जाऊ द्या, घरात जरी बसलं तर डीजेची गाणी कानावर ऐकायला येतात. म्हणजे गाणी ऐकू नये अशी फार इच्छा आहे, पण कानावर पडतात, त्याच्यात आपलं काय स्वातंत्र्य. एक गंमत, सिगरेट ओढू नये, चांगली ओढत नाही, स्वातंत्र्य आपलं. पण आता एक गंमत अशी आहे, आता मला खोकला झाला, सांगतो कारण. आपण आळंदीहून पुण्याला जाऊन आलो आणि एक चक्कर मारून जर परत आलो तर परत आल्यानंतर 10 सिगरेट ओढल्याचं पुण्य लागतं. किती सिगरेट ओढत नाही आपण, पण पुण्याला जाऊन आळंदीला परत आलं की 10 सिगरेट ओढल्या, म्हणजे तेवढं प्रदूषण. म्हणजे आम्हाला चुकीचा श्वास घ्यायचा नाही, पण घ्यावा लागतो ना, आपल्या हातात नाही. म्हणजे न बोलाय गुणदोष हे आपल्या हातात आहे का? निश्चित हातात आहे. कोणाच्या गुणदोषाचं वर्णन करायचं, पण नाही की ते गाणे आपल्या हातात नाही ना. कानावर पडले की ऐकावंच लागतं. मग काय त्याच्यामध्ये. तर वृत्ती प्रभाकरामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाच्या विवरण करताना हा विषय आला. आत्मा हा मनः संयुज्यते, मनः इंद्रियेषु संयुज्यते, इंद्रियाणि विषयेषु संयुज्यते, आणि प्रत्यक्ष ज्ञान त्याच्यानंतर होतं असं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ज्ञान होताना ज्याप्रमाणे इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध सांगितलेला आहे, त्याच्या आधी मनाचा आणि इंद्रियाचा संबंध झाला पाहिजे. मनःसंयुक्त इंद्रिय जर विषयाशी सन्निकर्षित झालं तरच आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणून ज्या वेळेला आपल्या कानावरती निंदा पडते तेव्हा मनाचं कनेक्शन इंद्रियाशी कट करायचं. म्हणजे नाही की जे कानी, म्हणजे काय, कानावर पडलं तरी लक्ष द्यायचं नाही. म्हणून न बोले गुणदोष, नाही की जे कानी. आणि असा माणूस तो वरतो नितो जनी जनार्दन, जनामध्येच राहतो. काही लोक वनामध्ये जाऊन भगवंताचं चिंतन करतात, काही लोक वनामध्ये जाऊन वनितेचं चिंतन करतात, काही लोक जनामध्ये राहून वनितेचं चिंतन करतात, पण काही लोक असते जे जनामध्ये राहून जनार्दन स्वरूप असतात. म्हणून त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. तो वर्तो नितो जनी जनार्दन, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. आणि अशा प्रकारचं जर वर्म आपण न जाणता जर परमार्थ करू तर तुका म्हणे वर्म जाणीतल्या तुका म्हणे वर्म तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण, तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण, वाया सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. म्हणून परमार्थाचं वर्म न जाणता जो परमार्थ करेल तो तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण, वाया करिता शीण सांडी मांडली. आणि हे वर्म कळण्याकरता काय केलं पाहिजे? संप्रदायपूर्वक अध्ययन केलं पाहिजे. आपलं परमभाग्य सगळ्यांचं असं की आपण जी साक्षात मौलिक ज्ञानोबालयांपासून परंपरा जी सुरू झालेली आहे त्या अतूट परंपरेमध्ये आपण सगळेजण आलो आहोत, त्या संप्रदायामध्ये आपण आहोत. म्हणून संप्रदायपूर्वक आपल्या सगळ्यांचं श्रवण झालं, आणि संप्रदायपूर्वक जर श्रवण घडेल तरच आपल्याला वर्माच्या गोष्टी कळू शकतात.
जर संप्रदायपूर्वक अध्ययन नसेल तर वर्म कळत नाही. पण आपल्या परमभाग्याने आपण या अतूट संप्रदायामध्ये परंपरेमध्ये आलेलो आहे. आपण संप्रदायपूर्वक अध्ययनही केलेलं आहे. सगळ्या जगात महत्वाचं काय असेल तर ज्ञानापेक्षा संप्रदाय महत्त्वाचा. सर्व शास्त्र विदपी असंप्रदायवत मूर्खवत उपेक्षणीय असं शास्त्र सांगतं. म्हणून आपण योग्य संप्रदायामध्ये आलेलो आहे. आणि संप्रदायामध्ये येऊन आपण सगळ्यांनी जर वर्म जाणून घेतलं तर आपला परमार्थ हा फलीभूत होणार आहे. मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम सुरू आहे अशा ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात यांच्या चरणी प्रार्थना करायची की आपण संप्रदायामध्ये आलेलो आणि संप्रदायामध्ये येऊन आम्हाला वर्म कळावं आणि वर्म कळून सरते शेवटी आम्हाला सत्यवादी होण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करायची. या चिंतनामध्ये जे काही योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, सुष्ठू आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे. जे असुष्ठू शास्त्र विसंवादी आहे ते माझ्या या मडक्यातलं म्हणजे मनुष्य बुद्धीकृत दोषातले आपण सर्व ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात. जे योग्य त्याचा आपण स्वीकार करावा, त्याचं चिंतन करावं आणि जे असुष्ट आहे त्याचा आपण परित्याग करावा. झालेली सेवा मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, माझ्या तीर्थरूप सद्गुरूंच्या चरणी, सद्गुरु परंपरेच्या चरणी, सकल परंपरेच्या चरणी तीर्थस्वरूप गुरुवन महाराज तीर्थरूप आई साहेबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी माझ्या चिंतनाला मी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली कामने वर माझा कामने वर माझा वाया करिता शिण सांडी माने, वाया करिता शिण सांडी माने, सत्यवादी करी संसार, सत्यवादी करी संसार. पावे करिता दिन साडी मांडी, पावे करिता शिन साडी मांडी, सत्यवादी करी संसार, सत्यवादी करी संसार. अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे, सत्यवादी करी संसार, सत्यवादी करी संसार. आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार, सत्यवादी करी संसार. एक 2 मिनिटं कोणी उठायचं नाही बरं का. पवित्र पावन अलंकापूर नगरीमध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्त परायण श्री मारुती महाराज थोरात यांचा हा चतुर्थ पुण्यतिथी सोहळा आणि या सोहळ्यातील आजची पंचदिनी कीर्तन वृत्ती सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर यशोधन महाराज साखरे आपल्या अमृतमय रसाळ वाणीतून आज या ठिकाणी ही कीर्तन सेवा